सहा दिवसांनी नागपुरातल्या हिंसाचारग्रस्त भागातली संचारबंदी पूर्णपणे उठवली। दुकानं सुरू झाल्यानं नागपूरकरांनी सोडला सुटकेचा निश्वास। तणाव निवडल्यानं नागपूर पूर्वपदावर। संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल पाहणीसाठी रस्त्यावर। हिंसाचारग्रस्त भागात रूट मार्च, तर पुढील काळात सोशल मीडियावरही राहणार करडी नजर। अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या मनसेनं महापालिका निवडणुकांसाठी शिलेदार निवडले। संदीप देशपांडे मुंबई अध्यक्ष, तर अमित ठाकरेंकडे गटाध्यक्षपदासह सर्व शाखांची जबाबदारी। एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात? विधानसभेत सगळे खोक्या भाई। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राज ठाकरेंचा टोला, तर अस्तित्व जाणवून देण्याची अशी विधानं करावी लागतात, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर। माझंही पुनर्वसन करा, लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखेंचं भाजपा आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात आवाहन। रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूची वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीनं हटवण्याची संभाजीराजे छत्रपतींची मागणी। इतिहासात वाघ्याचा संदर्भ नसल्याचं म्हणत फडणवीसांना पत्र। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी कायदा करून प्राधिकरण स्थापन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाशिकमध्ये माहिती। पाणी स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च करणार। न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर। न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताच डेटा डिलीट न करण्याचे निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।